दूताचा मरेला संदेश. प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो मी कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या खाली आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठायी हो. नमो मी कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या खाली आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो मी कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या वेदनेचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःखस्थानाच्या व सुसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळाले. म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजच्या मिसाचे हेतू स्वर्गवासी स्टॅनी फिलिप लोपिस स्मरणार्थ, स्वर्गवासी मार्टिन डिसिल्वाच्या स्मरणार्थ, वाढदिवसानिमित्ताने देवाचे आणि माऊलीचे आभार, एअर इंडिया व सई परिवारातर्फे परमेश्वराचे आभार. त्याचप्रमाणे आपल्या वैयक्तिक हेतूसाठी या मिसेमध्ये प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या बंधू भगिनो, आज ख्रिस्त सभा अंत्योकाचे संत इग्नेशियस यांचा स्मृती साजरी करत आहे. ख्रिस्त सभेच्या अगदी सुरुवातीला आपल्या रक्ताद्वारे चांगलं योगदान त्याने दिलेलं आहे. आता मिसेमध्ये सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून एक क्षणभर शांत राहून आपल्या पापाची आपण कबुली देऊया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैघाईने मी फार पापे केलेले आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हाला दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन.
आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ नित्यजीवी परमेश्वरा, ख्रिस्ताठाई आपला प्राण अर्पण करणाऱ्या धर्मवीरांच्या साक्षीने तू ख्रिस्त सभेला महानता दिलीस. अंत्योकाचा संत इग्नेशियसला तुझ्या कृपादानामुळे शाश्वत जीवनाचे वैभव मिळाले. त्याच्या विजयप्राप्तीमुळे तुझ्या कृपेचे आम्हाला सदैव वरदान दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारे एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. संत पौलाने एफिस्करास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. कारण तुमच्या ठाई असलेला प्रभू येशूवरचा विश्वास आणि सर्व पवित्र जनांसंबंधाने तुम्ही व्यक्त केलेली प्रीती याविषयी ऐकून मीही तुम्हासाठी आभार मानण्यात खंड पडू देत नसतो. मी आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करून असे मागतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता यांनी तुम्हाला आपल्या ओळखीसंबंधीच्या ज्ञानाचा आणि प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा, म्हणजे त्यामुळे तुमचे अंतःचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, पवित्र जनांमध्ये त्यांनी दिलेल्या वचनांच्या वैभवाची समृद्धी केवढी आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय, हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. त्यांनी तीच कृती ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मेलेल्यातून उठवले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाम घ्या, त्या सर्वाहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले. त्यांनी सर्व काही त्याच्या पायांखाली ठेवले आणि त्यांनी सर्वावर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. हेच त्याचे शरीर, जो सर्वांनी सर्व काही भरतो, त्यांनी ती भरलेली आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. आपल्या हातच्या कलाकृतीवर तू तुझ्या पुत्राला सत्ता दिली आहेस. आपल्या हातच्या कलाकृतीवर तू तुझ्या पुत्राला सत्ता दिली आहेस. हे प्रभो आमच्या स्वामी, साऱ्या भूतळावर तुझे नाम कितीतरी थोर आहे. तुझ्या ऐश्वर्याची कीर्ती गगनापर्यंत पोचली आहे. बालके व तान्ही बाळे तुझे गुणगान गातात. प्रतिसाद. आपल्या हातच्या कलाकृतीवर तू तुझ्या पुत्राला सत्ता दिली आहेस. आकाश जे तुझे अंगुली कार्य, तू नियोजित केलेला तो चंद्र, ते तारे, हे सगळे मी पाहतो. तू मर्त्य मानवाची आठवण करावीस. यकक्षित मानवजातीची तू पर्वा करावीस, असा तो कोण. प्रतिसाद. आपल्या हातच्या कलाकृतीवर तू तुझ्या पुत्राला सत्ता दिली आहेस. तरी पण देवापेक्षा तू त्याला किंचित कनिष्ठ केले आहेस. त्याला गौरव आणि सन्मान यांनी अलंकृत केले आहेस. आपल्या हातच्या कलाकृतीवर तू त्याला सत्ता दिली आहेस. सारे काही त्याच्या चरणापाशी ठेवले आहेस. प्रतिसाद. आपल्या हातच्या कलाकृतीवर तू तुझ्या पुत्राला सत्ता दिली आहेस.
हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो, कारण या गोष्टी तू बालकास प्रगट केल्या. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. लूकच्या शुभ वर्तमानातून घेतलेलं वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, मी तुम्हाला सांगतो, जो कोणी मला मनुष्यासमोर स्वीकारतो त्याला मनुष्याचा पुत्रही देवाच्या दूतांसमोर स्वीकारेल, परंतु जो मला मनुष्यासमोर नाकारतो तो देवाच्या दूतांसमोर नाकारला जाईल. जो कोणी मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल त्याला त्याची क्षमा होईल, परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतो त्याला त्याची क्षमा होणारच नाही. जेव्हा तुम्हा सभा, सरकार आणि अधिकारी यांच्यासमोर नेतील तेव्हा कशाने काय उत्तर द्यावे किंवा काय बोलावे याविषयी काळजी करू नका, का तुम्ही काय बोलावे हे पवित्र आत्मा त्या घटकेस तुम्हाला शिकविल. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ता ठाई माझ्या बंधने भगिनीनो, देवाच्या कार्यासाठी चर्चमध्ये सामावून राहण्यासाठी आपला धंदा, नोकरी, व्यवसाय, कुटुंब सांभाळून आपल्या मुलासह चर्च, गाव परिवार, समाजामध्ये पूर्णपणे सक्रिय असलेलं देवाचं कुटुंब अनेक वेळ प्रभू चरणापाशी त्यांनी अर्पण केलेलं आहे. पत्नी, मुलं सर्व चर्चच्या कार्यामध्ये, समाजाच्या कार्यामध्ये पूर्णपणे आपला वेळ देत आहेत. मी त्यांना विचारलं, हे कसं काय तुम्हाला जमतं? आणि त्याने ते मला सांगितलं. त्यावर मला खूप बरं वाटलं. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची शक्ती ह्याद्वारे हे कार्य मी करत आहे. मी माझ्या स्वतःसाठी नव्हे, चर्च उभारणीसाठी कार्य करत आहे, माझं योगदान देत आहे. आणि फादर, ह्याद्वारे आमच्या घरामध्ये सुंदर आल्हाददायक असं वातावरण आहे. आमच्या एकमेकांवरती खूप प्रेमाचा वर्षाव होत होतो. आणि एक गोष्ट सांगायची आहे, देवाने आम्हाला अनेक गुणांनी संपन्न केलेलं आहे. अनेक चांगल्या गोष्टी आमच्या कुटुंबासाठी भरभरून दिलेल्या आहेत. होय माझ्या बंधू भगिनींनो, अशी कुटुंब आपल्या आजूबाजूला आहेत. असे कुटुंब आपल्या धर्मग्रामामध्ये आहे, धर्मप्रांतामध्ये आहेत. चर्चमध्ये वेळ देणारो दिवसेंदिवस याची संख्या वाढत आहे. पवित्र आत्म्याच्या चळवळीमुळे म्हणा, पवित्र आत्म्याच्या अनुभवामुळे म्हणा, परंतु पवित्र आत्म्याद्वारेच त्यांना प्रचंड अशी शक्ती मिळते. होय माझ्या बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांचं कुटुंबाचं सामर्थ्य आणि मस्तक म्हणजे पवित्र आत्मा आहे. हाच विषय आजचा आहे. देवाने आपल्याला पहिल्या वचनामध्ये आपण ऐकलेलं आहे, सर्वप्रथम देवाने आपल्याला विश्वासाची देणगी दिलेली आहे. इज गिवन द गिफ्ट ऑफ फेथ. आणि ही जी आहे ती आपल्या एकुलता एक पुत्राद्वारे आपल्या तारणासाठी, आपल्या बरेपणासाठी ही देवाने विश्वासाची देणगी दिलेली आहे. श्रद्धा ही एकमेव देवाची देणगी आहे, ज्याद्वारे पुढच्या गोष्टी आपोआप घडतात. आपल्या ख्रिस्ती जीवनाची मूल्य आपल्या जीवनामध्ये उतरविण्यासाठी प्रेरणा देणारा म्हणजे पवित्र आत्मा आहे. हे आपण पहिल्या वचनामध्ये आत्ताच ऐकलेलं आहे. काल्वरी टेकडीवरती रक्त सांडून घायल होईपर्यंत, मरणापर्यंत ज्यांनी आपल्या सर्वांच्या तारणासाठी मृत्यू स्वीकारून पुनरुत्थानाद्वारे आपल्याला नवजीवन दिलेलं आहे. हे नवजीवन आपल्या कुटुंबात, आपल्या दररोजच्या जीवनामध्ये ते वाहिलेल्या रक्ताद्वारे आपल्याला मिळत असतो, असं संत पौल आज आपल्याला सांगत आहे. येशूला सर्व शक्ती स्वर्गात आणि पृथ्वीवर दिलेल्या आहेत. येशूशिवाय जीवन नाही.
नाही. त्याच्याद्वारेच आपल्याला प्रेरणा मिळते, सामर्थ्य मिळते, शक्ती मिळते, ताकद मिळते. जीवनामध्ये आपल्याला फुलून फुलण्यासाठी, जीवन जगण्यासाठी जी प्रचंड शक्ती मिळते ती त्या काल्वरीच्या टेकडीवरून, असं संत पौल आपल्याला पहिल्या वचनात सांगत आहे. येशूला सर्व शक्ती दिलेल्या आहेत. येशूला सर्व काही देवपित्याने दिलेलं आहे आणि देवपित्याने पवित्र आत्म्याद्वारे, येशूद्वारे ते आपल्या सर्वांसाठी दिलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये प्रेमाचं, सलोख्याचं वातावरण निर्माण करण्यासाठी पवित्र आत्मा आहे. आणि आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण आत्ताच ऐकलेलं आहे, येशू माझ्या मार्गाचा सर्व काही आहे. मी येशूला माझ्या जीवनात स्वीकारलं. कारण येशू स्वतः सांगत आहे, जो मला तुमच्या जीवनामध्ये स्वीकारतो त्याला माझा पिता स्वीकारणार आहे, आणि जो मला तुमच्या जीवनामध्ये नाकारतो त्याला स्वर्गीय पिता नाकारणार आहे. आणि म्हणूनच येशूशिवाय जीवनामध्ये तारण नाही आहे. येशूमध्ये सर्व काही वसलेलं आहे. येशूमध्ये प्रचंड अशी वायुवेगाची शक्ती आहे. याचा अनुभव तुम्हापैकी अनेकांनी घेतलेला आहे. आणि पवित्र आत्मा जो ह्या क्षणाला मी बोलत असताना तुमच्याशी बोलत आहे, माझ्याशी बोलत आहे, हा प्रेरणेनं पेटलेला आहे. आपलं हृदय पेटविण्यासाठी, आपलं जीवन जगण्यासाठी आपल्याला एक प्रेरणा देत आहे. आणि म्हणून आपण कसं जगावे यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचा दृष्टिकोन, येशूचा दृष्टिकोन असला पाहिजे. जगामध्ये, जीवनामध्ये बघताना आपल्याला येशूचा दृष्टिकोन असला पाहिजे. वी हॅव टू लुक इन टू द पर्स्पेक्टिव्ह ऑफ जीसस. येशूने या घटनेकडे कसं पाहिलं असतं हे आपण मनामध्ये आणलं तर आजच्या शिववर्तमानामध्ये सांगितल्याप्रमाणे जो मला अनुसरतो तो ज्यांनी मला पाठवलं त्याला अनुसरत आहे. आणि म्हणूनच आपल्या प्रत्येक कार्यामध्ये येशूचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ जीसस आपलं जीवन फुलणार आहे, भरणार आहे. आणि पुढे आपण ऐकलेलं आहे की पवित्र आत्म्याविरुद्ध केलेलं पाप हे आपल्याला कधी क्षमा होणार नाही. आपल्या जीवनाला उभारी मिळण्यासाठी येशूने जीवन दिलेलं आहे. त्या जीवनालाच नाकारणं, जे जीवन जगायला पाहिजे प्रेमाने, सहनशीलतेने, आपुलकीने, त्यागाने, नैतिकतेने, तेच जर जीवन आपण नाकारलं, येशू नाकारलं, म्हणजेच आपण पवित्र आत्म्याच्या विरुद्ध जात असतो. आणि म्हणूनच पवित्र आत्म्याच्या विरुद्ध जाणं म्हणजे जीवनाच्या विरुद्ध जाणं आहे. म्हणजे बंधू भगिनीनो, पवित्र आत्म्याविरुद्ध पाप म्हणजे नक्की काय आहे याचा अर्थ आहे देवाने आपल्याला जे नियोजन दिलेलं आहे, देवाचे जे प्लॅन आहेत, देवाने जे वचनं दिलेले आहेत, देवाने जे बायबलद्वारे, ख्रिस्त सभेद्वारे आपल्याला दिलेलं आहे ते आपण नाकारणं म्हणजे पवित्र आत्म्याच्या विरुद्ध जीवन जगणं आहे. आणि मुद्दामून आपण जीवन जगणं विरुद्ध दिशेने हे चुकीचं आहे. आपल्या जीवनामध्ये प्रेम, दया, क्षमा, शांती जे दैवी कृपेचे दानं आहेत, जी देव आत्म्यांनी दिलेली आपल्याला कृपादानं आहेत, हे आपण नाकारून त्या ठिकाणी घृणा, अहमपणा, स्वार्थीपणा ह्याने जीवन जगत असेल तर आपल्यामध्ये पाप येणार आहे. आणि म्हणूनच आपण स्वतः पापात पडणार आणि इतरांनाही त्या पापामध्ये खेचणार. म्हणून आज येशू सांगत आहे पवित्र आत्म्याने दिलेली कृपा आहे, पवित्र आत्म्याने दिलेली जी शक्ती आहे, पवित्र आत्म्याने दिलेल्या ज्या देणग्या आहेत त्याचं आपल्या जीवनामध्ये उतरविणं, प्रभू येशूला आपल्या जीवनाचं केंद्रस्थान करणं, आपल्या कुटुंबाचं केंद्रस्थान करणं. माझ्या कुटुंबामध्ये माझं उठणं, खाणं, पिणं, जगणं संत पौल सांगतो त्याप्रमाणे येशूच असला पाहिजे. आणि ज्यांनी असं स्वीकारलेलं आहे त्या ठिकाणी त्यांनी जीवन जगलेलं आहे. माझ्या बंधू भगिनींनो, जुन्या करारामध्ये एक शब्द आहे, अनेक वेळेला तुम्ही ऐकलेलं असेल, मोशेच्या वेळेला सांगितलेला तो शब्द आहे, तुमच्या हृदयाच्या कठीणपणामुळे, बिकॉज ऑफ युअर हार्डन ऑफ हार्ट. अनेक वेळेला आपलं हृदय कठीण बनतं. एखाद्या घटनेमध्ये असू द्या, एखाद्या अनुभवामुळे असू द्या, एखादं वाईट अनुभवामुळे असू द्या, परंतु आज येशू सांगत आहे ते सोडून द्या, माझ्या मार्गाने या, पवित्र आत्म्याच्या मार्गाने या. तुम्ही जीवनाला फुलविणार आहात, तुम्ही जीवनामध्ये जगणार आहात. म्हणून माझ्या बंधू भगिनींनो, अगदी सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे जीवन जगण्यासाठी आहे, जीवन भरविण्यासाठी आहे, जीवन फुलविण्यासाठी आहे, जीवन फळ देण्यासाठी आहे. हे पहिल्या वाचनात आपण ऐकलेलं आहे. आपल्या कुटुंबामध्ये चांगलं, पवित्र, सोज्वल, चांगलं सहनशीलतेचं, अर्पणाचं, त्यागाचं जीवन जगायचं असेल तर एकमेव उपाय म्हणजे येशू आहे. पवित्र आत्म्याच्या दानांद्वारे आपलं जे फळं आपल्या जीवनामध्ये दिसले पाहिजेत. रमेत माऊलीने, पवित्र मरियेने हे स्वीकारलं. देवाची सर्व दानं आपल्या जीवनात स्वीकारलं. पवित्र आत्मा जेव्हा शब्द देह झाला तिच्यामध्ये, तेव्हा तिच्या जीवनामध्ये भर आला.
त्याचद्वारे तिने संपूर्ण देवाची जे नियोजन होतं ते आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. पवित्र मरियेप्रमाणे, रमेश माऊलीप्रमाणे आपणसुद्धा सांगूया, पवित्र आत्म्याद्वारे मी जीवन जगेल की ज्याद्वारे मला कृपा आणि आशीर्वाद मिळेल. या मिसामध्ये आपण प्रार्थना करूया. बंधू भगिनीनो, ख्रिस्तासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. प्रभूने आपल्यावर केलेल्या अनेक उपकाराची आपण आठवण करूया. प्रार्थना करण्यास परमेश्वर आपल्याला स्फूर्ती देतो. आपल्या विनंती आपण प्रभूपरणी मांडूया. आपलं उत्तर असेल, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची साक्ष देणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, सर्व धर्मगुरू व वर्तस्थाना चांगले मनोबल लाभावे म्हणून आपण पवित्र मरियेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. देवाच्या जनतेचे आपण प्रतिनिधी आहोत. हे मूलभूत तत्त्व राज्यकर्ते, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मान्य करून आपल्यावर सोपवलेली जबाबदारी निस्वार्थीपणे पार पाडावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्ती जीवन जगत असताना सर्व प्रकारच्या आव्हानांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी पवित्र आत्म्याचे सामर्थ्य व दाने प्रत्येक कुटुंबाला लाभून सर्वांनी स्वार्थ प्रचारक व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्ती श्रद्धा टिकून ठेवण्यासाठी प्रत्येक कुटुंबात प्रार्थनेचे वातावरण असावे. कुटुंबातील प्रत्येक घटकात स्नेहभाव वाढत जावा व प्रत्येकात सुसंवाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्ती वैवाहिक जीवनात स्त्री पुरुषाला समान स्थान आहे याची जाण ठेवून कुटुंबात वैवाहिक पावित्र्य अधिकाधिक जपले जावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. पुढील हेतू आपण मनात आठवूया. कोरोना विषाणूपासून सर्वांचे संरक्षण व्हावे, सर्वांना शारीरिक व मानसिक आरोग्य लाभावे, विवाहित कन्यांची स्वप्ने पूर्ण व्हावीत, परदेशी असलेले बांधव सुखी व समाधानी असावेत, तरुणांना योग्य जीवनमार्ग सापडावा म्हणून. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक. आमच्या श्रद्धेमधील उणीवा तुझ्या प्रेमाने भरून काढ. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, संत इग्नेशियसनी आपला प्राण तुझ्या चरणी अर्पण केला. तू जसा त्याचा स्वीकार केलास तसाच आमच्या दानांचा स्वीकार कर.
ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा तुमच्या अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लाविली आहेत. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत योग्य आणि तारणदायक आहे. तुझा सेवक संत इग्नेशियस रक्तसाक्षी संत यांनी ख्रिस्ताचे अनुकरण केले. तुझ्या नावाच्या गौरवासाठी त्यांनी आपले प्राणार्पण केले. त्याच्या मरणातून तुझे सामर्थ्य प्रकट झाले. मानवी दुर्बलतेमधून तुझ्या सामर्थ्याचे दर्शन जगाला घडले. तू दुर्बळ जनाची निवड केलीस आणि तुझी साक्ष जगाला देण्यासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्यांना शक्ती दिलीस. म्हणून स्वर्गीय दरबारांतील सर्व दूतगणांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझी या पृथ्वीवर मोठ्या आनंदाने अखंड गुणगान गातो. हे स्वर्गीय पित्या, तू खरोखर पवित्र आहेस. सारी सृष्टी रास्तपणे तुझी स्तुती गाते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे तू सर्वांना जीवन देतोस आणि पवित्र करतोस. तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बली अर्पण करण्याकरिता प्रत्येक युगात तू मानवाला आपल्याजवळ आणतोस. हे पित्या, आम्ही दानं घेऊन तुझ्याजवळ आलेलो आहोत. ही दानं तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं पवित्र कर. ही दानं तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचं शरीर व रक्त बनवत. त्याच्याच आज्ञेने आम्ही ख्रिस्त शरीरविधी साजरा करतो. ज्या रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला त्याच रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने आपल्या हातात प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्याने शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. हे पित्या, तुझ्या पुत्राने आमच्या उद्धाराकरिता स्वीकारलेल्या मरणाचे, त्याच्या वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे व स्वर्गरोहणाचे आम्ही पुण्यस्मरण करतो. तो पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी हा पवित्र आणि जिवंत बली तुला अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्त सभेच्या बलिदानावर तू आपली कृपादृष्टी वळव. तुझ्याबरोबर आमचे सख्य घडवून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या या बलीवर दयापूर्ण नजर टाक. त्याच्या शरीराने व रक्ताने पोचलेली आम्हा सर्वांचे हृदय पवित्र आत्मेच्या कृपेने सुसंपन्न होऊन ख्रिस्ताठायी आम्ही एक शरीर व एक आत्मा व्हावे असे आम्ही विनवितो. तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून तू आम्हा सर्वांचे तुला अर्पण करो. आम्हासाठी सतत मध्यस्थी करणाऱ्या देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, तुझे पवित्र प्रेषित विजयी रक्तसाक्षी अंत्योक्याचे संत इग्नेशियस व सर्व संत यांच्याबरोबर आम्हा सर्व स्वर्गीय सुखाचे वारसदार करो. हे प्रभू, तुझ्याबरोबर आमचा समेट घडून आणणारा हा बली साऱ्या जगाच्या शांतीला व कल्याणाला कारणीभूत होवो. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स
इतर सर्व बिशप्स व फादर्स आणि तुझ्या पुत्रानं मिळवले सारे प्रजाजन अशा या यात्रेकरू ख्रिस्त सभेला तुझ्यावरील श्रद्धेत दृढ कर. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तुझ्यासमोर जमलेल्या तुझ्या कुटुंबाच्या प्रार्थना ऐकून घे. दुरावलेल्या तुझ्या सर्व लेकरास दयेनं व प्रेमाने एकत्र आण. मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींचे आणि तुझ्या कृपेत ये लोक सोडून गेलेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर. सर्व चांगुलपणाचा उगम असलेल्या आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला सर्व काळ घडेल अशी आम्हाला आशा आहे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान आणि गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमपित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्यानं पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती अनैक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाचे पापे दूर करणारे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू,
तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच मजबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, संत इग्निसियाच्या सणाच्या पवित्र दिवशी आम्ही स्वर्गीय भाकर स्वीकारलेली आहे. या भाकरीने आम्हाला नवं जीवन दे आणि खरे एकनिष्ठ ख्रिस्ती जीवन बघण्यास आम्हाला बनव. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद आपणास सर्वांवर येवो. आमेन. जा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जीवन जगण्यासाठी तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. रमेदी मातेच्या नोवेनाची प्रार्थना. या आमच्या रमेदी माते, साऱ्या विश्वाची तू प्रेमळ आई असून वसईकरांसाठी रमेदी माऊली म्हणजे आजारांतून मुक्ती देणारी तसेच इच्छा पूर्ण करणारी माता म्हणून तू प्रसिद्ध आहेस. तुझ्यामार्फत परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या वरदानाबद्दल परमेश्वराचे व तुझे आभार मानून स्तुती करण्यासाठी वसई परिसराच्या विविध भागांतून वसई बाहेरून असंख्य भाविक तुझ्या चरणापाशी एकत्र येत असतात. सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आजारांतून मुक्ती देणाऱ्या रमेदी माते, पापात खितपत पडलेल्या तुझ्या सर्व लेकरांवर दयादृष्टीने पहा. आम्हाला आमच्या आजारांतून मुक्ती मिळविण्यासाठी, आमच्या कुटुंबात शांती प्रेम सदैव नांदण्यासाठी, आमच्या मुलांना अभ्यासात व्यवसायात यश मिळून त्यांचे भवितव्य उज्ज्वल होऊन ते सन्मानगावर राहण्यासाठी, आमच्या इच्छा आकांक्षा परमेश्वराच्या इच्छेनुसार पूर्ण होण्यासाठी, आपल्या अंतःकरणात विशेष हेतू बाळगून मोठापेक्षेने तुझ्याकडे येत असलेल्या तुझ्या विवाहित कन्यांची स्वप्न पूर्ण होण्यासाठी आणि प्रेम शांती व आनंदरूपी फुलांनी आमची जीवनवेल फुलविण्यासाठी आम्ही सर्वजण तुझी आळवणी करतो. बंधू भगिनी, थोडा वेळ शांत राहून आपल्या विनंत्या रमेद माऊलीच्या चरणापाशी ठेवूया. आमच्या मागण्या तू प्रभू परमेश्वरापाशी रुजू कर, तुझ्या मध्यस्थीने त्या पूर्ण कर, अशी विनंती आम्ही तू स्वासी करतो. आमेन. रमेदी माते, आम्हासाठी प्रभूकडे मध्यस्थी कर.